तर मंडळी, छत्रपती संभाजी महाराजांना छावा हे नाव कसे पडले जाणून घेऊया ती रंजक कहाणी काय आहे ती। विकी कौशलचा छावा हा चित्रपट 14 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे। चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि ट्रेलर पाहिल्यानंतर लोक खूप उत्साहित झाले आहेत। या चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे। ट्रेलर मध्ये एक संवाद ऐकू येतो, शेर नहीं रहा लेकिन छावा अभी भी जंगल में घूम रहा है। सिंह आता राहिला नाही पण छावा अजूनही जंगलात फिरत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना सिंह आणि त्यांचे मोठे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांना छावा म्हणून ओळखले जाते। छावा म्हणजे सिंहाचं पिल्लू, शूरपुत्र। आज या लेखात आपण छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जाणून घेऊया आणि त्यांना छावा हे नाव कसे मिळाले ते देखील बघून घेऊया। तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर। तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बघत राहा राष्ट्ररूप टीव्ही। मराठा साम्राज्याचा पाया छत्रपती शिवाजी महाराजांनी घातला। ते एक शूर आणि धाडसी योद्धा होते। महाराजांनी सईबाईशी लग्न केले आणि त्यांना एक मुलगा झाला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्येष्ठ मुलाचे नाव छत्रपती संभाजी महाराज होते। ते 2 वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले। त्यानंतर त्यांचे संगोपन त्यांच्या आजी जिजाबाई यांनी केले। संभाजी फक्त 9 वर्षाचे असताना त्यांनी पहिल्यांदा औरंगजेबाला आग्र्यात पाहिले। लहानपणापासूनच त्यांना त्याच्या शत्रूची मुद्दीपणा आणि क्रूरता माहिती होती। औरंगजेबला फसवून छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्रा किल्ल्यातून बाहेर पडले तेव्हा संभाजी यांच्या सोबत होते। त्यावेळी शिवाजी महाराजांनी आपल्या मुलाला मथुरा येथील एका मराठी कुटुंबात सोडले होते आणि त्यांच्या मृत्यूची अफवा पसरली होती। तथापि काही दिवसांनी संभाजी महाराज महाराष्ट्रात पोहोचले। ते नेहमीच आक्रमक होते। शिवाजी महाराजांचे निधन झाले तेव्हा संभाजी महाराज पन्हाळा किल्ल्यात होते। त्यावेळी रायगडमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्र्यांनी आणि सरदारांनी संभाजी महाराजांचा सावत्र भाऊ राजाराम यांना छत्रपती बनवण्याचा निर्णय घातला होता। जेव्हा मराठा सेनापती हंबीरराव मोहिते यांना हे कळलं तेव्हा त्यांनी संभाजी महाराजांना पन्हाळा किल्ल्यातून सोडवले आणि रायगड किल्ला जिंकला आणि राजाराम, त्यांची आई आणि इतर अनेकांना कैद केले। यानंतर 1680 मध्ये संभाजी महाराज छत्रपती म्हणून मराठा गादीवर बसले। प्रथम त्यांनी मुघल शहर बुरहानपूर हल्ला केला आणि ते उद्ध्वस्त केले। याशिवाय संभाजींनी औरंगजेबचा मुलगा अकबर यालाही संरक्षण दिले। छत्रपती संभाजी महाराजांना छावा का म्हणतात? खरं तर छावा म्हणजे मराठी सिंहाचे पिल्लू। संभाजी महाराज स्वभावाने खूप क्रोधी आणि शक्तिशाली होते। त्यांनी आपल्या 9 वर्षाच्या कारकिर्दीत 120 युद्ध लढली आणि ती सर्व जिंकली। त्याच वेळी मराठी लेखक शिवाजी सावंत यांनी त्यांच्या छावा या कादंबरीत छत्रपती शिवाजी महाराजांना सिंह आणि त्यांचा पुत्र संभाजी यांना सिंहाचे पिल्लू म्हणजे छावा म्हटले आहे। ही कादंबरी सर्वात लोकप्रिय होती। यानंतर छत्रपती संभाजी महाराज संपूर्ण महाराष्ट्रात छावा म्हणून संबोधले जाऊ लागले। या व्यतिरिक्त छत्रपती संभाजी महाराजांनी कोणतेही शस्त्र न वापरता सिंहाचा जबडा फाडला हा लोकप्रिय प्रसंग प्रचलित आहे। तसेच शंभूराजांनी सिंहाशी लढताना अनेक चित्रे आणि पुतळे आपल्याकडे पाहायला मिळतात। पण असे काही खरं घडले होते का याबद्दल अनेक मते आहेत। तरी याचा अर्थ त्यांच्या शूरपणाचे चित्रण करण्याचा असावा। जेव्हा औरंगजेबाला कळले की छत्रपती संभाजी महाराजांनी विजापूर आणि गोलकोंडा जिंकला आहे तेव्हा त्याने मोठ्या संख्येने मुघल सैन्य गोळा केले आणि संभाजीनगरवर हल्ला केला। 1867 मध्ये मुघल आणि मराठ्यांमध्ये एक भयंकर युद्ध झाले आणि त्यात सेनापती हंबीरराव मोहिते यांचा मृत्यू झाला। पण संभाजी महाराज विजयी झाले। त्यानंतर 1689 मध्ये जेव्हा छत्रपती संभाजी महाराज एका बैठकीसाठी संगमेश्वरला पोहोचले तेव्हा मुघल सरदार मुकरबर खानची फौज आधीच तिथे उपस्थित होती। मुघल सैन्याने संभाजी महाराजांवर पाळत ठेवून हल्ला केला। या हल्ल्यात अनेक लोक मृत्युमुखी पडले आणि संभाजी महाराज आणि त्यांचे मंत्री कवी कलश यांना तुरुंगात टाकण्यात आले। छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या मंत्र्यांना कैद करून बहादूरगडला नेमण्यात आले। तेथे त्यांना 40 दिवस मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला। जेव्हा संभाजी महाराज औरंगजेब समोर हजर झाले तेव्हा मुघल बादशाहाने गुडघे टेकले आणि अल्लाहचे आभार मानले। औरंगजेबाने संभाजीला इस्लाम स्वीकारण्यास त्या बदल्यात त्यांना जीवदान दिलं असं सांगितलं होतं। छत्रपती संभाजी महाराजांनी इस्लाम स्वीकारण्यास नकार दिला होता आणि अशा प्रकारे त्यांच्या सिंहाचा प्रक्रम असल्यामुळे त्यांना छावा असं म्हटलं जातं।